नमस्कार, मी प्रियाज इनक्रेडिबल पॉईंट हे मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला इन्स्टंट कैरीचं लोणचं दाखवणार आहे। इथे मी अर्धा किलो कैरी छान अशी बारीक फोडी करून घेतल्या आहेत, बारीक चिरून घेतली आहे आणि आता त्याच्यासाठी काहीतरी खास मसाला करायचा आहे लोणच्यासाठी। तर मी आता इथे स्टीलची कढई जी आहे ती तापवायला ठेवली आहे। आता त्यामध्ये मी 4 मोठे चमचे जे आहेत ते जिरं घालते आहे। तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालू शकता आणि तुम्हाला जर कमी करायचं असेल, स्टार्टिंगला थोडं करून बघायचं असेल तर तुम्ही थोडंही घालू शकता। आता हे जिरं आणि अजून बडीशेप घ्यायची आहे, ती पण 4 चमचेच घ्यायची आहे। याच्याने सुवास खूप छान येतो आणि चवीला लोणचं जे आहे ना ते खूप छान लागतं। त्याच्यामुळे तुम्ही हा एकदा मसाला जो आहे टाकून लोणचं आवर्जून करून बघा। मोहरी जी आहे मी साधारणतः 3 टेबलस्पून घेतली आहे। खूप जास्त नका घेऊ कारण थोडं कडवटपणा लागेल, सो साधारणतः एक 3 टेबलस्पून घेतली आहे। त्यानंतर आता इथे मेथीदाणे घ्यायचे आहे, ते मी आता 2 टेबलस्पून टाकते किंवा तुम्ही एक मोठा भरून चमचा टाकू शकता। आता हे काय करायचं आहे, छान मस्त परतवून घ्यायचं आहे जेणेकरून याला छान सुवास येईल आणि हे छान भाजल्या जातील सगळे इन्ग्रेडियंट्स। सो आता मी हे छान परतवून घेते आहे। हे इन्स्टंट लोणचं खायला अतिशय छान लागतं चवीला आणि मुरल्यानंतर तर आणखी छान लागतं। शिवाय काय होतं की आपल्याला वेट करण्याची गरज पडत नाही। आता काय करायचं आहे, हे मी मिक्सरला बारीक करून घेते छान। मला आता त्याचा छान सुवास येतोय। आता मी छान बारीक दळून घेतला आहे मिक्सरमध्ये। आता हाच मसाला आपण याच्यामध्ये लोणच्यामध्ये जे आहे ते घालणार आहे। आता मी हा जो मसाला आहे तो लोणच्यामध्ये सगळा घालून घेतला आहे। आता आपण बेसिक मसाले जे आपले रेग्युलर आहेत ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत। खूप छान पद्धतीने हे लोणचं होतं। तुम्ही एकदा अवश्य करून बघा आणि आवडल्यास कमेंट करून मला नक्की कळवा। आता मी इथे 2 मोठे चमचे जे आहे तिखट घालते आहे। तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार घाला। आता माझ्या घरी तिखट खातात त्याच्यामुळे मी व्यवस्थित घातलं आहे। तुम्हाला कमी घालायचं तुम्ही कमी घालू शकता, याऐवजी तुम्ही बेडगी मिरचीचा पण वापर करू शकता रंगासाठी। आता मी इथे थोडी हळद घातली, अर्धा टेबलस्पून। त्याच्यानंतर धने पावडर घातली आहे। तुम्ही धने त्या मसाल्यामध्ये जरी घातलेत, तुमच्याकडे अख्खे धने असतील ते भाजून त्या मसाल्यामध्येच फिरवून घेतलेत तरी पण चालतील। त्यानंतर मी इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळे जे आहे जिन्नस एकत्र चमच्याने जे आहे ते कालवून घ्यायचे आहे, मिक्स करायचे आहेत आणि मग त्यानंतर इथे कढईमध्ये मी काय केलं होतं, वरती थोडं तेल कडकडीत गरम करून थोडं कोमट होऊ दिलं ते। आता याच्यामध्ये मी चवीला थोडी साखर पण घातली आहे आणि ते थंड झालेले तेल जे आहे ते आपण आता या लोणच्यामध्ये ओतणार आहोत आणि हे सगळं लोणचं जे आहे ते आपण मिक्स करून घेणार आहोत। अगोदर हे सगळे सुके मसाले जे आहेत ते छान घोळवून घ्यायचे आणि मग नंतर त्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे। ॲक्च्युली माझ्या एका हातात मोबाईल होता त्याच्यामुळे मला थोडा कालवायला मिक्स करायला प्रॉब्लेम येत होता। सो आता बघा मी इथे तेल जे आहे ते छान कोमट करून घेतलं आहे आणि ते मी आता या लोणच्यामध्ये ओतलं आहे आणि हे सुंदर असं लोणचं इथे झटपट 5 मिनिटात अगदी तयार झालेलं आहे। एकदा तुम्ही नक्की करून बघा। तुम्ही बघू शकता किती सुरेख आणि छान रंग आलेला आहे। हे चवीला अतिशय छान लागतं। तुम्ही बघू शकता मी मिक्स करतानाच किती सुंदर कलर याला आलेला आहे आणि चवीला तर अतिशय उत्तम लागतं। अशाच रेसिपीसाठी पुन्हा भेटूया पुढच्या भागात। नमस्कार।